Okay friends, in last video we discussed the want of factor in the topic solutions. Okay, गेल्या वेळेस आपण want of factorशी रिलेटेड एक असं टेबल तयार केलं होतं. त्याच्यामध्ये आपण इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन असे दोन कॉलम केले होते. तिसरा डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन तुम्हाला होमवर्कसाठी तसंच ठेवलं होतं. त्या एका क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीजवरून तुम्हाला मग नंबर ऑफ पार्टिकल्स किती डिसोसिएट झाल्यानंतर मिळतात त्याच्याशी बोललो आपण. आणि त्याच्याशीच रिलेटेड आपण काय केलं, वॉन्ट ऑफ फॅक्टर दॅट वन इज नथिंग बट द आय हे आपण घेतलं, बरोबर आहे. आणि वॉन्ट ऑफ फॅक्टर मिळाल्यानंतर मग आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचे ॲक्च्युअली फॉर्म्युले हे आले बघा इथं. म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं होतं, तर दॅट इज द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू फक्त काय म्हटलेलं, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, बरोबर, x2. पण ऍक्च्युली काय येणार आहे, तर डेल्टा पी अपॉन P10 इज इक्वल टू काय येईल, I इंटू x2. I इज नथिंग बट द वॉन्ट ऑफ फॅक्टर. हा महत्वाचा आहे. आणि मग x2 ची व्हॅल्यू आपण इथं गाठली, दॅट इज नथिंग बट द W2 अपॉन M2. आणि आपल्याला माहिती आहे M1 अपॉन W1 दॅट इज द x2 इज इक्वल टू N2 अपॉन N1 प्लस N2 आपण तो बाजूला काढला. आठवतंय का बघा, झालेला आहे. तसंच आपण डेल्टा टीबी इज इक्वल टू आय वॉन्ट ऑफ फॅक्टर इंटू केबी इंटू मोलॅलिटी. मोलॅलिटीची व्हॅल्यू बघा इथं आली, लक्षात घ्या. आणि मल्टिप्लाइड बाय 1000 आपण कशामध्ये घेतलं, तर ग्रॅम मध्ये घेतलं. डेल्टा टीएफ इज इक्वल टू आय इंटू केएफ इंटू मोलॅलिटी. मोलॅलिटीची व्हॅल्यू परत इथं आली, मल्टिप्लाइड बाय 1000 ते ग्रॅम मध्ये आलं. पाय ऑस्मॉटिक प्रेशर इज इक्वल टू आय इंटू MRT. एम इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन. काही वेळा पुस्तकामध्ये आय इंटू CRT पण मिळेल तुम्हाला. आणि दॅट मोलार कॉन्सन्ट्रेशन इज नथिंग बट N2 अपॉन V, बरोबर आहे. N2 इज इक्वल टू W2 अपॉन M2 इंटू फी आलं. आता मी काय केले जरा थोडंसं लक्षात घ्या, समजून चला. फॉर एक्झाम्पल जर हे तीन फॉर्म्युले बघितले तर इथं आपल्याला आय तर सगळीकडे कॉमन आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण W2 अपॉन W1, W2 अपॉन W1, W2 अपॉन W1 लक्षात येत आहे का बघा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची ट्रिक क्लिअर करा. ओके, म्हणजे सगळीकडे W2 अपॉन W1 आहे, फक्त इथं W2 अपॉन W1 इथं येत नाही ऑस्मॉटिक प्रेशरला. ठीक आहे. आता इथं मोलार मास ऑफ सॉल्व्हंट M1 अपॉन M2 आलं, लक्षात घ्या. आता इकडं मात्र आपण घेताना काय केलं, केबी अपॉन M2. म्हणजे इथं केबी अपॉन M2, केबी अपॉन M2 आलं की केएफ अपॉन M2. एवढं फक्त जरा थोडंसं लक्षात घ्या, मल्टिप्लाइड बाय 1000. ओके, हे चारही फॉर्म्युले आपण चार क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचे क्लिअर केलेले आहेत. ओके, आता आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द वॉन्ट ऑफ फॅक्टर. यू नो व्हेरी वेल द वॉन्ट ऑफ फॅक्टर इज नथिंग बट इट इज इक्वल टू द रेशो ऑफ क्वालिटेटिव्ह ऑब्झर्व्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी डिवाइडेड बाय थिअरॉटिकल क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे NaClच्या बाबतीमध्ये आठवत असेल तर बघा, इथं आपण लिहिलं होतं 2 मल्टिप्लाइड बाय 0.53 आणि डिवाइडेड बाय थिअरॉटिकल किती आली होती, तर 0.53, बरोबर आहे. म्हणजे 2 हे नंबर ऑफ पार्टिकल झालं. NaClचं डिसोसिएशन झाले, आपल्याला Na प्लस प्लस Cl मायनस मिळणार आहे. म्हणजे तिथं 2 पार्टिकल झाले. जर 100% डिसोसिएशन असेल तर दॅट वन इज नथिंग बट द 2 अँड दॅट वन इज कॉल्ड द वॉन्ट ऑफ फॅक्टर I इज इक्वल टू 2 आलं. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजेच इथं आता काय केलं, तर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन दॅट इज अंडरगोज डिसोसिएशन. आपल्या सिलेबसला डिसोसिएशन आणि असोसिएशन पण बोलणार आहे. जरा एक एक पॉईंट क्लिअर करूया. म्हणजे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट अंडरगोज दॅट डिसोसिएशन, ओके, डिवाइडेड बाय क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. म्हणजे जर एकच पार्टिकल असेल, सांगून झाले आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे हा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला चालेल. म्हणजे आता हाच फॉर्म्युला आपण लिहिताना जरा इकडे व्यवस्थित लिहिला. I इज इक्वल टू काय, तर दिस इज नथिंग बट द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट अँड ऑस्मॉटिक प्रेशर. फक्त इथं काय केलंय, वरच्या ब्रॅकेटमध्ये आपण डेल्टा पी लिहिला, दॅट इज द ऑब्झर्व्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. या यू कॅन से अंडरगोज डिसोसिएशन ऑफ दॅट सोल्युशन. ओके, आणि डेल्टा पी 0 आहे ना इथं, हा सबस्क्रिप्ट काय सांगतो, तर इट इज नथिंग बट द नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन दॅट इज नथिंग बट इट इज द क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी फॉर 1 पार्टिकल. लक्षात घ्या, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी फॉर 1 पार्टिकल. म्हणजे याप्रमाणे सुद्धा तुम्ही वॉन्ट ऑफ फॅक्टर काय कॅल्क्युलेट करू शकताय. लक्षात आलं. मग आता हाच वॉन्ट ऑफ फॅक्टर जरा थोडंसं लक्षात घ्या. आता मी काय क्लिअर करतोय बघा. व्हेन यू कॅन कन्सिडर NaCl अंडरगोज डिसोसिएशन टू प्रोड्यूस Na प्लस प्लस Cl मायनस. ओके, द नंबर ऑफ पार्टिकल्स विच कॅन बी ऑब्झर्व्ड हियर, देर आर द 2 पार्टिकल्स. दिस 1 प्लस 1 म्हणजे आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स 2 मिळाले. म्हणून आपण इथं ऑब्झर्व्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी डिवाइडेड बाय थिअरॉटिकल हे घेतलं. इथपर्यंत आयडिया क्लिअर. हा 2 बाळांनो बघा इथला आला, हा नंबर ऑफ पार्टिकल्स आलं, त्यालाच तुम्ही वॉन्ट ऑफ फॅक्टर म्हणताय. पण आता जरा थोडंसं लक्ष द्या. जर मी NaCl घेतलं तर NaClचं काय झालं, तर दॅट वन इज नथिंग बट द डिसोसिएशन.
स्प्लिटिंग ऑफ आयन्स झालं, देर इज द फॉर्मेशन ऑफ कटायन अँड अनायन्स इन अ ॲक्वियस सोल्युशन. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता मला एक सांगा, समजून चला. फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेस आपण NaClचं मोलार मास घेतो, आता जरा थोडासा कन्सेप्ट वेगळा आहे, जरा थोडं लक्ष द्या. पुस्तकामध्ये त्यांनी डायरेक्ट फॉर्म्युला दिलाय. मोलार मास NaClचं घेतलं तर किती येतं, तर दॅट इज द 23 प्लस 35.5 दॅट इज इक्वल टू 58.5. बरोबर आहे. The molar mass of sodium chloride is the 58.5. What I say here, see first one, when this NaCl dissolved in water and when you can study the colligative property, what I say, if there is the only one particle having the molar mass 58.5 and if there is the dissociation can be carried out, there is the formation of two particles. Therefore, what I say, therefore, molar mass in this, in case of only colligative properties, in case of only colligative properties, the molar mass of NaCl is equal to 58.5 divided by 2. That one is nothing but the 29.25. म्हणजे NaClचं जर का तुम्ही क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये जर का घेतलं बाळांनो, क्वालिगेटिव्ह मध्ये मी बोलतोय, परत बोलतोय, लक्षात घ्या. तर इथं डिसोसिएशन झाल्यामुळे दोन पार्टिकल झाली. जर दोन पार्टिकल आहेत तर एका पार्टिकलचं तुम्हाला 58.5 होतं, दोन पार्टिकल झाली म्हणजे हाफ झालं, म्हणजे साहजिकच त्याचं मोलार मास किती झालं, 29.25, याच्या अर्ध झालं. लक्षात येतंय का बघा. म्हणजे मी काय केलं, त्याला वॉन्ट ऑफ फॅक्टरनं काय केलं, डिव्हाइड केलं. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे याचा अर्थ इथं मला जर ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास मिळालं ना, तर ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास मिळालं बाळांनो 29.25. लक्षात येतंय का बघा. आणि माझं थिओरिटिकल मॉलिक्युलर मास किती आहे, तर इट इज नथिंग बट द 58.5. बरोबर आहे. म्हणजे मी थिओरिटिकल मॉलिक्युलर मास डिव्हायडेड बाय ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास घेतलं तरच मला रेशो काय मिळणार आहे, 2. दॅट इज नथिंग बट द वॉन्ट ऑफ फॅक्टर. म्हणजे इन केस ऑफ अ डिसोसिएशन व्हॉट हॅपन्स, सी फर्स्ट वन, दॅट इज द मॉलिक्युलर मास विच कॅन बी गोज ऑन डिक्रीजेस. लक्षात आलं का बघा. का, तर ॲट द नंबर ऑफ द पार्टिकल्स इन्क्रीजेस, ऑटोमॅटिकली मोलार मास गोज ऑन डिक्रीजेस. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आणि म्हणून इथं जर तुम्ही गेला तर मॉलिक्युलर मास किंवा मोलार मासच्या बाबतीमध्ये हाच फॉर्म्युला उलटा झाला. कारण I इज इक्वल टू किती आहे, 2 आहे. I इज इक्वल टू किती आहे, 2 आहे. ऑब्झर्व्ड क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी जास्त आहे, थिओरिटिकल कमी आहे. पण मॉलिक्युलर मासच्या बाबतीमध्ये जर गेला तर इथं तुम्हाला थिओरिटिकल मॉलिक्युलर मास किती आहे, तर 58.5 आणि ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास कमी आलं त्यावेळेसच 2 येणार आहे. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, एका वाक्यात सांगू, जरा थोडंसं लक्षात घ्या. द क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ पार्टिकल्स. व्हॉट आय से हियर, द नंबर ऑफ पार्टिकल्स. As the number of the particle increases, qualitative property increases. इथपर्यंत आयडिया क्लिअर. At the same time, the qualitative property is inversely proportional to molar mass. As the molar mass decreases, qualitative property increases only when if there is the dissociation can be carried out. म्हणजे मोलार मास ऑफ अ सबस्टन्स आणि क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी, इथं वॉन्ट ऑफ फॅक्टरचं रिलेशन लक्षात घ्या बाळांनो. I इज इक्वल टू काय आलं, तर थिओरिटिकल मॉलिक्युलर मास डिव्हायडेड बाय ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास, बरोबर याच्या अपोजिट आहे. लक्षात येतंय का बघा. आणि म्हणून इथं आपण लिहिलं I इज इक्वल टू वॉन्ट ऑफ फॅक्टर इज इक्वल टू M थिओरिटिकल डिवायडेड बाय M ऑब्झर्व्ड. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता आणखीन एक एक्झाम्पल देतो, आपल्या पुस्तकात नाहीये पण तुम्हाला थोडंसं माहितीसाठी देतो, समजून चला. फॉर एक्झाम्पल, व्हेन यू कॅन कन्सिडर द ॲसिटिक ॲसिड, सी हियर acetic acid, you know very well the formula for acetic acid is the CH3COOH, which can be undergoes dissociation in aqueous solution and there is the formation of two ions that are nothing but the acetate ion plus H plus ion. This is the one particle which can be gives 1 plus 1 that are nothing but the two particle. Dissociation can be carried out. This is the dissociation. बरोबर आहे. म्हणजे इथं acetic acid चं जर का molecular mass आपण घेतलं तर it is nothing but the 12 plus 12 24, 24 plus this 32 and plus 4 that is equal to 60 येतं. बरोबर आहे. ऍसिटिक ऍसिडचा मोलिक्युलर मास किती आहे, 60 आहे. आता जर तुम्ही ऍसिटिक ऍसिड 60 घेताय पण डिसोसिएशन झालं आणि 2 पार्टिकल झाली तर मग मात्र त्याचं मोलिक्युलर मास इथं किती येणार, तर 60 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 30. म्हणजे ऍसिड इन केस ऑफ क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज ओनली, आय कॅन रिपीट दॅट वन, इन केस ऑफ क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज द मोलिक्युलर मास ऑफ ऍसिटिक ऍसिड इन ॲक्वियस मीडियम
is 30 because there are the two particles. Actually practical it is the 60. लक्षात येतंय का बघा. ओके, म्हणजेच इथं theoretical molecular mass 60 divided by observed molecular mass 30 that is equal to I. आलं का दोन भागा बरं बाळांनो. म्हणजे this one is the Wanta factor. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता गमत बघा, ही केस कशाची आहे तर डिसोसिएशनची आहे. ओके, आता क्लिअर करा. समजून चला, जर का मी ऍसिटिक ऍसिड घेतलं बघा, लक्षात घ्या. ओके, when this acetic acid which can be dissolved in a solvent like benzene, what I say, म्हणजे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे हा. इथं आपण काय घेतलाय, ॲक्वियस सॉल्व्हंट घेतलाय. दिस इज द नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट. व्हॉट हॅपन, सी फर्स्ट वन, in a benzene, what I say, the 2 moles of acetic acid combines with each other and to produce dimer of that acetic acid. म्हणजे इथं ऍसिटिक ऍसिडचे 2 मॉलिक्युल्स घेतले आणि ते 2 एकत्र येऊन एकच मॉलिक्युल तयार झाला. म्हणजे असं जर झालं तर त्याला म्हणायचं असोसिएशन. म्हणजे मी समजा 100 ऍसिटिक ऍसिड घेतले असते बेंझिन मध्ये, तर 2-2 एकत्र येऊन फक्त किती राहिले असते, 50च राहिले असते. म्हणजे तिथं 2 मॉलिक्युलचं असोसिएशन झालं. आणि जर असोसिएशन झालं तर क्लिअर कट आहे, द नंबर ऑफ द पार्टिकल्स गोज ऑन डिक्रीजेस. इथं 2 आहेत, लक्षात घ्या. इथं पार्टिकल 1 आहे, 2 नाही. हा डायमरचा 2 आहे. पहिल्यांदा क्लिअर होतंय का बघा. म्हणजे when you can consider in case of a benzene, when the acetic acid can be taken in benzene at that time, the association process can be carried out and there is the particles goes on decreases. आता इथं गंमत बघा, जर या ऍसिटिक ऍसिडचं मोलार मास आहे 60, इथं 2 आहे पण आपण घेताना एकाच मोलार मास घेतो, पण तिथं जर त्याचा डायमर तयार झाला तर इथं झालं बाळांनो 120. इथं पण एमसीक्यू आहे, द मोलार मास ऑफ ऍसिटिक ऍसिड इन बेन्झीन इज, आणि तुम्हाला पहिला चॉईस दिला जातो 60. तुम्ही म्हणता काय मोलार मास आपल्याला कॅल्क्युलेट करा, पण बेन्झीन मध्ये किती आहे तर 120. का तर देयर इज द डायमर कॅन बी फॉर्म, इट कॅन बी अंडरगोज इट कॅन बी अंडरगोज असोसिएशन. लक्षात आलं. म्हणजे मग ऑब्झर्व आता आपल्याला हे आणि हे आपलं किती आहे थेरॉटिकल आहे. आता थेरॉटिकल समजून चला आपल्याला 60 आहे, ऑब्झर्व किती आहे 120 आहे. म्हणजे आपल्याला I इज इक्वल टू किती मिळालं 0.5. तुमचा वॉन्टा फॅक्टर किती आला लेस दॅन 1. आणि आपण गेल्या व्हिडिओमध्ये इथं लिहिलं होतं, आठवत असेल तर बघा, इफ द I इज इक्वल टू 1 नायदर असोसिएशन नॉर डिसोसिएशन. If I is greater than 1, dissociation. I is less than 1, association. इथपर्यंत आयडिया क्लिअर. सो दिस वन इट इज नथिंग बट द वॉन्टा फॅक्टर इन केस ऑफ डिसोसिएशन अँड इन केस ऑफ असोसिएशन. सिमिलर प्रोसेस what I say in case of what I say benzoic acid is also carried out. C6H5COOH. म्हणजेच इथं बेन्झीन रिंग काढायची आणि बेन्झीन रिंगला COH जोडायचा. हेच बेन्झोइक ऍसिड जर तुम्ही वॉटर मध्ये घेतलं बघा, लक्षात घ्या, मी इथं जरा ऍडजस्ट करतो C6H5COOH, तर मग मात्र इथं बेन्झोइक ऍसिडचं मोलार मास आहे 120. साहजिकच डिसोसिएशन झालं, इथं येणार C6H5CO- प्लस H प्लस. म्हणजे इथं 2 पार्टिकल्स आले, 120 डिवायडेड बाय 2 केलं तर मात्र आपल्याला किती येणार तर 61 येणार आहे. aqueous medium मध्ये 61 येईल in case of qualitative properties, but in case of non-aqueous solvent in benzene what happens here, this 120 1 mole having molar mass, these 2 moles undergoes association and again there is the formation of this dimer. म्हणजे परत 2 मॉलिक्यूल एकत्र आले, म्हणजे इथं 120 चं बाळांनो होणार किती तर 244. लक्षात घ्या, ऍक्वियस मीडियम मध्ये 61 होतंय, नॉन ऍक्वियस मीडियम मध्ये 244. का तर दिस कॅन बी अंडरगोज असोसिएशन. असोसिएशन मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स कमी होणार, डिसोसिएशन मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स वाढणार. आणि द नंबर ऑफ पार्टिकल इन्क्रीजेस, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीजेस. नंबर ऑफ पार्टिकल डिक्रीजेस, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी डिक्रीजेस. इथपर्यंत आयडिया क्लिअर. पण हे सगळं जे आपण म्हटलं वॉन्टा फॅक्टर 1, 2, 3, 4 वगैरे आपण घेतलं, हे कधी घेतलं तर इफ द गिव्हन सबस्टन्स या गिव्हन सोल्यूट अंडरगो 100% डिसोसिएशन. जर त्याचं 100% डिसोसिएशन झालं तर, पण प्रत्येकाचं होईल असं नाही. हे तर वीक ऍसिड आहे, आयन इक्विलिब्रियम मध्ये झालंय, म्हणजे याचं समजून चला 5% डिसोसिएशन झालं किंवा 10% झालं तर मग मात्र वॉन्टा फॅक्टर किती येईल ते आपल्याला घ्यायचं आहे. अँड दॅट द नेक्स्ट अँड लास्ट आर्टिकल ऑफ दिस टॉपिक, अँड दॅट वन इज नथिंग बट द रिलेशन बिटवीन वॉन्टा फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन.
What is that one? The relation between, last article of this topic, relation between, okay, want of factor, that is the I, and degree of dissociation, that is the alpha. आता अल्फाची व्हॅल्यू आपल्याला बाळांनो झालेली आहे, आठवत असेल तर बघा. व्हॉट इज द अल्फा? अल्फा इज इक्वल टू, इथं फॉर्म्युला लिहितो, आयन इक्विलिब्रियम मध्ये झालेला आहे, नंबर ऑफ मोल्स अंडरगो डिसोसिएशन, ओके, डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स, ओके, प्रेझेंट इनिशियली इन अ सोल्युशन ॲट इक्विलिब्रियम. हा फॉर्म्युला आपला झालेला आहे. अँड द हायेस्ट व्हॅल्यू फॉर अल्फा इज द 1. अल्फाची व्हॅल्यू जास्तीत जास्त 1, जास्तीत जास्त येऊ शकते कधी? जर 100% डिसोसिएशन, म्हणजे घेतले 100 आणि डिसोसिएट पण झाले 100, म्हणजे अल्फा इज इक्वल टू किती येईल? 1. हायेस्ट व्हॅल्यू फॉर अल्फा इज द 1. आणि आणखीन एक आपल्याला फॉर्म्युला झालेला आहे, अँड दॅट वन इज नथिंग बट द पर्सेंटेज डिसोसिएशन इज इक्वल टू अल्फा मल्टिप्लाइड बाय 100. हे फॉर्म्युले आपल्याला पाठ पाहिजेत, लक्षात घ्या, बरोबर आहे. अल्फा मल्टिप्लाइड बाय 100 दॅट इज इक्वल टू पर्सेंटेज डिसोसिएशन. आता आपल्याला काय करायचं आहे, तर रिलेशन बिटवीन वॉन्ट ऑफ फॅक्टर अँड अल्फा, हे रिलेशन घेत असताना कदाचित बोर्डाला 2 मार्काला प्रश्न येईल आपल्याला की दॅट वन नथिंग बट डिराइव्ह द इक्वेशन फॉर रिलेशन बिटवीन वॉन्ट ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. ओके, सी 1 बाय 1 इन जनरल घ्यायचं आहे. याच्यामध्ये ह्या आर्टिकलच्या वेळेस जरा थोडीशी आठवण करून देतो. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये बाळांनो तुम्हाला ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ झालेला आहे. ओस्टवाल्ड डायल्युशन लॉच्या वेळेस मी एक सेंटेन्स वापरलं होतं, आठवण करून घे, परत एकदा देतो. ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ इज अप्लिकेबल टू ओनली वीक इलेक्ट्रोलाइट्स, म्हणजे वीक ऍसिड या वीक बेस, ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ. आणि राउल्स लॉ सोल्युशन कॉलिगेटिव्ह मध्ये तिथं मी एक सेंटेन्स वापरलं होतं, राउल्स लॉ इज अप्लिकेबल टू ओनली डायल्यूट सोल्युशन्स. लक्षात घ्या, दिस वन इट इज द राउल्स लॉ अँड दिस वन इट इज नथिंग बट द ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ. ओके, ह्या 2 गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आता ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ मी काही शिकवत बसणार नाही, तो आयन इक्विलिब्रियम मध्ये झालेला आहे. आपल्याला नसेल लक्षात आला तर आयन इक्विलिब्रियम मधला तो व्हिडिओ बघा, म्हणजे आणखी तुमच्या लक्षात येईल. आता इथं आपल्याला काय करायचं, फर्स्ट वन, when you can consider a general substance, okay, which can be having the formula AXBY. पुस्तकातलाच एक्झाम्पल घेतो मी, लक्षात घ्या. आता AX म्हणजे काय, तर साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला समजून चला. फॉर एक्झाम्पल मी कॅल्शियम क्लोराईड घेतलं, तर कॅल्शियम क्लोराईड म्हणजे Ca1 आला, Cl2 आला, बरोबर आहे. म्हणजे याचं जर मी डिसोसिएशन केलं तर मला काय मिळेल, Ca2 प्लस मिळेल, बरोबर आहे, कारण का याचे 2 मायनस आहेत, आणि प्लस इथं काय मिळेल, तर 2Cl मायनस मिळेल. आता मला एक सांगा, Ca म्हणजे मी AX घेतलंय, बघा लक्षात घ्या, याचा हा 1 मोल आहे, तो 1 मोल इथं आला, याचे हे 2 मोल आहेत, ते 2 मोल इथं आले. कॅल्शियमवर किती प्लस, तर हे 2 प्लस. Cl वर किती मायनस, तर हा 1 मायनस. कळतंय का बघा, 11वी मध्ये झाले आपल्याला बेसिक रॅडिकल, ऍसिडिक रॅडिकल, क्वालिटी अनालिसिस फॉर सोल्युशन, बरोबर. तसं जर मी इथं घेतलं आणि याचं जर मी डिसोसिएशन केलं तर मला काय मिळेल, तर आता इथं 1 म्हणजे काय मिळणार, X मोल्स ऑफ A आलं. त्याच्या डोक्यावर किती प्लस येतील रे, तर याच्या वेळी म्हणजेच किती आले, Y प्लस. कसं लिहिलं ते कळलं का बघा. AXBY undergoes dissociation, it can be forms X moles of A रेज 2 किती येणार, Y प्लस. त्याच्या डोक्यावर जेवढे येते, जे माहिती आहे ना त्याच्याकडून अननोन कडे जावा, ओके, प्लस. आता हा 2 काय आला, Y आला का इथं, म्हणजे इथं आलं Y मोल्स ऑफ कोणाचे, तर B आलं लक्षात. आता याच्या डोक्यावर किती मायनस, तर X मायनस. पुस्तकामध्ये चुकून इथं Z मायनस झालंय, तेवढी करेक्शन करा, ओके. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर, हे लिहायला जमलं ना काम फिनिश आपल्याला, ओके. सो सी फर्स्ट वन, AXBY, इट इज अ इलेक्ट्रोलाइट विच कॅन बी अंडरगो डिसोसिएशन टू प्रोड्यूस X मोल्स ऑफ A Y प्लस and Y moles of B X minus. इथपर्यंत आयडिया क्लिअर, ओके. आता आपल्याला काय करायचं, सी फर्स्ट वन. You know very well, according to the Ostwald dilution law, when you can take the 1 mole at initial condition of that electrolyte and these can say there is the dissociation cannot be carried out at the time T is equal to 0, this one can be having the 0 moles of the products. सुरुवातीला at initial time, बरोबर आहे. At equilibrium, what happens here? At equilibrium, you know very well, alpha moles of this can be undergoes dissociation.
आठवतंय का बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण असं घेतलं होतं HA अंडरगोज H प्लस प्लस A मायनस. पटकन बोलतो. याचा 1 मोल 0 0, याचा घेतला होता 1 मायनस अल्फा, याचा अल्फा, याचा अल्फा, याचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं होतं 1 मायनस अल्फा बाय व्ही, अल्फा बाय व्ही, अल्फा बाय व्ही. आठवलं का? ओस्टॉल डायल्युशनला खूप सोपं आहे. म्हणजे इथं 1 मधनं अल्फा गेला, इथं अल्फा का आला तर 1 H प्लस आहे म्हणजे 1 अल्फा आला. इथं का आला 1 अल्फा आला, 1 A मायनस आहे. हाच ओस्टॉल डायल्युशनला जर तुम्हाला कळला असला ना तर हे बघा इथं बघा, आउट ऑफ दिस 1 अल्फा अंडरगोज डिसोसिएशन. दॅट इज नथिंग बट द नंबर ऑफ मोल्स विच कॅन बी रिमेन्स ॲज इट इज 1 मायनस अल्फा ऑफ AXBY. आता याच्यातल्या अल्फाचं डिसोसिएशन झालं म्हणजे इथं तुम्हाला किती मिळणार, अल्फा मिळणार. पण किती मोल्स आहेत, एक्स आहेत ना, म्हणून किती मिळणार, एक्स अल्फा. लक्षात येत आहे का बघा, इथं सुद्धा तुम्हाला किती मिळणार, याचे अल्फा मिळणार, पण किती मिळणार, वाय अल्फा. इथं आपण फक्त अल्फा अल्फा का लिहिलं होतं तर 1 आहे म्हणून लिहिलं होतं बाळांनो. आता लक्षात आलं का बघा. म्हणजे हे एकदा तुमच्या लक्षात आलं ना की मग पुढचं डेरिव्हेशन एकदम सोपं आहे. सी फर्स्ट वन. ओके, म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द 1 मायनस अल्फा दॅट आर द नंबर ऑफ द मोल्स विच कॅन बी रिमेन्स इन द सोल्युशन ऑफ दिस AXBY. X alpha it is the number of the moles when after the dissociation observed in this solution of that A Y plus and of that B X minus. When you can consider the total number of moles present in solution. सगळ्यांना एकत्र करायचं म्हणजे सगळ्यांची बेरीज काय येईल, 1 मायनस अल्फा प्लस X अल्फा प्लस Y अल्फा. कारण याचे जे शिल्लक राहिले ते पण असणार आहेत, शिल्लक राहिलेले डिसोसिएट झालेल्यांचे पण असणार आहेत. दीज आर नथिंग बट द टोटल नंबर ऑफ मोल्स. इथपर्यंत आयडिया क्लिअर. सी फर्स्ट वन. व्हेन यू कॅन कन्सिडर द टोटल नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू 1 मायनस अल्फा, हे आहे असं लिहिलं, प्लस आता एक्स अल्फा आणि वाय अल्फा मधला अल्फा कॉमन घ्या म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहील मला सांगा, एक्स प्लस वाय. लक्षात येत आहे का बघा, म्हणजे टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट सोल्युशन प्रेझेंट इन दॅट सोल्युशन 1 मायनस अल्फा प्लस अल्फा इंटू एक्स प्लस वाय. याच्यातला अल्फा पण कॉमन बाहेर काढला. ओके, आता जरा थोडंसं बघा समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण इथून पुढे फक्त विचार करूया. मायनस अल्फा प्लस अल्फा इंटू एक्स प्लस वाय, हे काय कॅन्सल नाही होणार कारण हे याला मल्टिप्लाय आहे. लक्षात घ्या. आता इथं मायनस अल्फा आहे म्हणजे अल्फा मायनस आला पाहिजे. आता मी काय करतो, याच्यामधलं मी का नाही अल्फा बाजूला काढतो म्हणजे काय येईल, अल्फा. ओके, आता बघा काय येतंय बघा, एक्स प्लस वाय. ओके, म्हणजे एक्स अल्फा आणि वाय अल्फा. इथं मायनस अल्फा आहे म्हणजे इथं काय येणार, -1. कसं आलं ते लक्षात आलं का, आला का, हा मायनस अल्फा परत अल्फा इंटू एक्स प्लस वाय आणि हा जो एक आहे तो 1 प्लस आला का बघा बरं. दॅट आर नथिंग बट द टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन दॅट सोल्युशन. ओके, आता बाळांनो जरा थोडंसं क्लिअर करा. व्हेन यू कॅन कन्सिडर वॉन्टा फॅक्टर, व्हॉट आय से, वॉन्टा फॅक्टर आय इज इक्वल टू काय येतं तर दॅट आर नथिंग बट द टोटल नंबर आफ्टर डिसोसिएशन डिवाइडेड बाय थेरॉटिकल म्हणजेच 1 प्लस अल्फा. ओके, ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय मायनस 1 डिवायडेड बाय 1. का 1 घेतलं तर इट इज नथिंग बट द नंबर ऑफ द पार्टिकल्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. क्लिअर झालं. म्हणजेच आपण असं म्हणूया आय इज इक्वल टू 1 प्लस अल्फा इंटू एक्स प्लस वाय मायनस 1. इकडे काय एक घेतलं तरी आहे तेच आलं. ओके, व्हॉट आर दिस एक्स अँड वाय, दीज आर नथिंग बट द नंबर ऑफ मोल्स विच कॅन बी प्रेझेंट इन दॅट सोल्युशन आफ्टर द डिसोसिएशन. ओके, एवढे पार्टिकल्स आले. मग एक्स प्लस वाय साठी आपण आणखीन एक वापरूया, आय इज इक्वल टू 1 प्लस अल्फा इंटू एक्स प्लस वाय साठी n-1. व्हॉट आर द n? n इज नथिंग बट द नंबर ऑफ द पार्टिकल्स ऑब्झर्व्ड इन अ सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन. म्हणजे एक्स प्लस वाय ची किंमत इथं जे एक्स प्लस वाय येईल दॅट इज इक्वल टू काय आलं, 1 आलं. इथपर्यंत आयडिया क्लिअर. ओके, आता हा एक इकडे घ्या म्हणजेच काय मिळेल, i-1 इज इक्वल टू अल्फा इंटू n-1. डेरिव्हेशन लक्षात येतंय का बघा. आता अल्फा इज इक्वल टू पाहिजे, अल्फा इज इक्वल टू काय मिळेल तर i-1 अपॉन n-1. So this one it is nothing but the formula for the calculation of degree of dissociation when you know there is the want-of factor and this n. लक्षात आलं. म्हणजे बाळांनो तुम्हाला हे क्लिअर झालं पाहिजे, n कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. एक साधं एक्झाम्पल देतो समजून चला. फॉर एक्झाम्पल n म्हणजे काय, मगाच आपण एक्झाम्पल घेऊया. कॅल्शियम क्लोराईड घेतलं CaCl2, काय मिळणार, Ca2++2Cl-.
म्हणजे एक्स प्लस वाय, हे बघा इथं एक्स आणि हा वाय आला, म्हणजे 1+2 म्हणजे n इज इक्वल टू किती येणार याला, तर 3 येणार आहे. अशा नंबर ऑफ पार्टिकल्स इथं n येणार आहे. लक्षात येतंय का बघा, म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू I-1/n-1 हा फॉर्म्युला तुमच्या तोंडपाठ झाला पाहिजे. आणि इथून मग तुम्ही डिग्री ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट केलं की मग पर्सेंटेज डिसोसिएशन विचारलं तर काय येणार आहे, अल्फा मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू पर्सेंटेज डिसोसिएशन. सो धिस वन इट इज नथिंग बट द रिलेशनशिप बिटवीन द क्वांटा फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. हे तुम्हाला 2 मार्काला सुद्धा बाळांनो बोर्डाला येऊ शकतं, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला याप्रमाणे माहिती पाहिजे. इथपर्यंत आयडिया क्लिअर. इथं तुमची थेअरी पूर्णपणे या टॉपिकची संपलेली आहे. आता फक्त आणखीन एकच लेक्चर आपण घेऊया नेक्स्ट टाइमला, आणि त्याच्यामध्ये 1-2-3 एक्झाम्पल्स न्यूमेरिकल्स तुम्हाला काय करून देतो, सॉल्व्ह करून देतो. ओके, थँक्यू व्हेरी मच.